नमस्कार. व्यावसायिक शिक्षण दिले जावे हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. शिक्षण शिकणे हे फार फार महत्त्वाचं आहे. शिक्षणामुळेच आपल्याला सर्व कळतं, सर्व समजतं, शहाणपण येतं, समजदारपण येतं. म्हणून शिक्षणच हे आपला विकास करू शकतं, आपली प्रगती करू शकतं. शिक्षणच प्रत्येक व्यक्ती, समाज, देश आणि जगाचा विकास करू शकतं. म्हणून शिक्षणच हा आधारस्तंभ आहे. शिक्षणच हा खरा अलंकार आहे आणि माणसाचा प्रमुख घटक शिक्षणच आहे, जो माणसाचं जीवन सुधारतो, माणसाचं जीवन रंगीन बनवतो. म्हणून शिक्षण शिकलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. स्वतःला सुधारण्यासाठी, या देशाला सुधारण्यासाठी, या समाजाला सुधारण्यासाठी आपले शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण घेणे आवश्यक आहे. ज्ञान येणे आवश्यक आहे. म्हणून शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणाचं महत्त्व जाणलं पाहिजे, ओळखलं पाहिजे. व्यावसायिक शिक्षणावर भर दिला पाहिजे. प्रत्येक शाळामध्ये व्यावसायिक शिक्षण दिलं जावं. जीवन सुधारण्यासाठी, प्रत्येकाचं जीवन सुधारण्यासाठी, प्रत्येकाचं जीवन चांगलं होण्यासाठी, प्रत्येकाचं जीवन रंगीन होण्यासाठी, प्रत्येकाचं जीवन छान छान होण्यासाठी व्यावसायिक शिक्षणावर भर दिला जावा. कारण व्यावसायिक शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यवसायाची माहिती दिली जावी, जानकारी दिली जावी, जेणेकरून त्या प्रत्येकाचं जीवन सुधारेल. व्यवसाय कसा करावा, बिझनेस कसा करावा, जीवन कसं जगावं, याविषयी मार्गदर्शन केलं पाहिजे. म्हणून व्यावसायिक शिक्षण दिलं जावं. केवळ पास नापास होण्यासाठी, या टक्केवारी घेण्यासाठी शिक्षण घेऊ नये, तर पूर्ण माहिती होण्यासाठी, सर्वांगीण माहिती होण्यासाठी, सर्व काही कळण्यासाठी, सर्व काही समजण्यासाठी व्यवसाय कसा करावा, आपली प्रगती कशी करावी, आपला विकास कसा करावा, कोणता व्यवसाय करावा, कोणता व्यवसाय चांगला आहे, कोणता व्यवसाय बरोबर आहे, आपल्या योग्य कोणता व्यवसाय आहे, आपण कोणता व्यवसाय करू शकतो, कोणता व्यवसाय करण्यामध्ये आपल्यामध्ये क्षमता आहे, समर्थ आहे, याची जानकारी घेणे आवश्यक आहे, याची माहिती होणे आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक शाळामध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व दिलं जावं. व्यावसायिक शिक्षणामधून विद्यार्थ्यांचं जीवन सुधारावं, प्रत्येकाचं जीवन सुधारावं. म्हणून व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे. व्यावसायिक शिक्षणाला प्रेरणा द्यावी आणि विद्यार्थ्याचं जीवन सुधरेल, त्याचं जीवन रंगीन बनेल, त्याचं जीवन चांगलं होईल, यासाठी सतत प्रयत्न करणे गरजेचं आहे, आवश्यक आहे. म्हणून व्यावसायिक शिक्षणावर भर दिला पाहिजे. व्यावसायिक शिक्षणावर भर दिला पाहिजे. नुसतं पुस्तकी ज्ञान घेऊन उपयोग नाही, या पास होऊन उपयोग नाही, या टक्केवारी घेऊन उपयोग नाही, या पहिला नंबर येऊन उपयोग नाही, तर त्या विद्यार्थ्याला, त्या मुलाला शिक्षण का शिकायचे, शिक्षण कशासाठी शिकायचे, शिकून पुढे काय करायचे, जीवन कसं जगायचे, काय निवडायचे, कोणता व्यवसाय करायचा, काय घ्यायचं नेमकं, हे सर्व कळालं पाहिजे, हे सर्व माहीत झालं पाहिजे. म्हणून व्यावसायिक शिक्षण दिलं जावं आणि जीवनावश्यक माहिती दिली जावी आणि पुढे करायचे काय याचं मार्गदर्शन केलं पाहिजे. विद्यार्थ्याच्या कृतीनुसार, विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार, विद्यार्थ्याच्या गुणवत्तेनुसार शिक्षणाचा दर्जा ठरवला पाहिजे आणि व्यावसायिक शिक्षण दिलं पाहिजे. व्यावसायिक शिक्षण दिल्यामुळे, व्यावसायिक माहिती दिल्यामुळे, व्यवसाय संबंधी माहिती पुरवल्यामुळे विद्यार्थ्याची प्रगती होतेच होते, ते सुधारणा होतेच होते. विद्यार्थ्यांना जरी नोकरी लागली नाही, जरी त्यांना नोकरी नाही लागली, तरी ते व्यवसाय करून पोट भरू शकतील. एखादा चांगला व्यवसाय करून, एखादा बिझनेस करून ते पोट भरू शकतील.
म्हणून व्यावसायिक शिक्षण दिलं जावं. कारण सगळ्यांनाच काय नोकऱ्या लागत नाहीत. सगळ्यांनाच काय नोकऱ्या लागत नाहीत. म्हणून व्यावसायिक शिक्षणाला भर दिला जावा, जेणेकरून कोणता विद्यार्थी मागं राहणार नाही, विद्यार्थ्याची प्रगती रोखणार नाही. म्हणून व्यावसायिक शिक्षणावर भर दिला जावा. ज्या विद्यार्थ्यांना नोकरी लागत नाही, ज्या विद्यार्थ्यांना नोकरी लागली नाही, ते विद्यार्थी व्यवसाय तरी करतील. व्यवसाय करून आपलं पोट भरतील. एखादा व्यवसाय करून या कोणत्या प्रकारचा त्यांच्या कृतीनुसार, त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या उन्नतीनुसार एखादा व्यवसाय करून पोट भरतील आणि आपलं जीवन जगतील. उपाशी मरणार नाहीत आणि त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होणार नाही. म्हणून व्यावसायिक शिक्षणास परवानगी दिली पाहिजे. व्यावसायिक शिक्षणास भर दिला पाहिजे. व्यावसायिक शिक्षण घेतलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. म्हणून व्यावसायिक शिक्षणावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. म्हणून शिक्षण शिकणे फार महत्त्वाचं आहे, उपयोगाचं आहे. म्हणून व्यावसायिक शिक्षणावर भर दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे. कारण व्यावसायिक शिक्षणावर जर भर दिला, विद्यार्थ्याला व्यावसायिक शिक्षणाबद्दल माहिती सांगितली, प्रत्येक व्यवसायाबद्दल माहिती सांगितली, बिझनेसबद्दल माहिती सांगितली, प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं, तर विद्यार्थी चांगले होतील, त्यांचं जीवन सुधारेल आणि त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होणार नाही. जरी त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही, जरी त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही, जरी ते एखाद्या गोष्टीत अपयश आलं, जरी ते नापास झाले, जरी त्यांचे ध्येय पूर्ण झालं नाही, तरी ते आत्महत्या करणार नाहीत, स्वतःला संपवणार नाहीत. कारण त्यांच्या पुढे दुसरा मार्ग राहतो, व्यवसाय करणं. म्हणून व्यवसायासंबंधी माहिती दिली पाहिजे, व्यवसायासंबंधी माहिती पुरवली पाहिजे, व्यवसाय शिक्षणावर भर दिला पाहिजे आणि व्यवसायाचं महत्त्व समजून सांगलं पाहिजे. कारण सगळ्यांनाच नोकऱ्या लागणं शक्य नाही. आजच्या काळात तर शक्य नाही. सगळ्यांनाच नोकऱ्या लागणे शक्य नाही. म्हणून व्यावसायिक शिक्षणावर भर दिला पाहिजे. शेतीवर भर दिला पाहिजे. शेती करणे एक व्यवसायच आहे. म्हणून कोणता व्यवसाय काय कमी नसतो. शेती करणे काय कमीपणाचं नाही. शेती आपली मायभूमी आहे. शेती आपली मातृभूमी आहे. म्हणून शेतीवर भर दिला जावा. शेती करणं हे एक मोठेपणाचं, चांगल्या गोष्टीचं लक्षण आहे. म्हणून शेती करणे हे कमीपणाचं नाही. म्हणून शेतीचंही महत्त्व पटवून द्यावं, शेतीबाबतचं महत्त्व पटवून द्यावं. कारण शेती नाही तर आपण नाही, शेती नाही तर पूर्ण जग नाही, शेती नाही तर कोणीच नाही, शेती नाही तर काहीच नाही. म्हणून शेतीचंही महत्त्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पटवून द्यावं. शेतीचा विषय शाळेमध्ये असला पाहिजे. शेतीविषयक माहिती सांगितली पाहिजे, निसर्गाविषयी माहिती सांगली पाहिजे. म्हणून प्रत्येक व्यवसायाची माहिती सांगली पाहिजे. शेतीचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिलं पाहिजे. तरच विद्यार्थी आपली प्रगती करतील, आपला विकास करतील, त्यांचे जीवन सुधारतील, त्यांचं जीवन रंगीन बनवतील. म्हणून शेतीविषयक भर दिला पाहिजे. तसेच विद्यार्थ्याचं जीवन सुधारावं, त्यांचं जीवन रंगीन बनावं यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धी सारखी नसते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात अनेक विचार असतात. प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय अलग असतं, स्वप्न अलग असतं, विचार अलग असतात, मत अलग असतं, त्यांचे धोरण अलग असतं, नियोजन अलग असतं. म्हणून त्या विद्यार्थ्याच्या कृतीनुसार, क्षमतेनुसार, गुणवत्तेनुसार त्यांना शिक्षण दिलं जावं आणि त्यांचं जीवन सुंदर व्हावं, चांगलं व्हावं यासाठी व्यावसायिक शिक्षणावर भर दिला पाहिजे आणि व्यवसायाची माहिती सांगितली पाहिजे. जेणेकरून विद्यार्थ्याचं जीवन सुंदर होईल, चांगलं होईल, मजेदार होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.